नमस्कार. काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत ट्रिग्नोमेट्रीची. दॅट साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर लिमिट काय दिलंय, काय विचारलंय की लिमिट x टेंडिंग टू 0 sin 3x अपॉन 9x हे लिमिट आपल्याला काढायचं. तर साइन थीटा अपॉन थीटा असायला लागतं थीटा टेंडिंग टू 0. सो x टेंडिंग टू 0 दिसतंय, साइन kx किंवा साइन k थीटा आता दिसतंय, पण डिनॉमिनेटर मध्ये k थीटा नाहीये. डिनॉमिनेटर मध्ये k थीटा किंवा kx आपण आणू शकतो. डिनॉमिनेटर मध्ये आणलं तर फक्त काय करायला लागेल, मल्टिप्लाय. हे थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं आणि त्या फॉर्म्युला सारखं तयार करायचं. हा फॉर्म्युला फक्त साइन आणि टॅन साठी आपण यूज करू शकतो. कॉस वगैरे आलं तर कॉसचं आपल्याला टॅन मध्ये किंवा साइन मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल आणि मग ते आपल्याला यूज करावं लागेल. तो हे सिंपल एक्झाम्पल आपल्याला काय करायला लागेल, हा 3x येतो आणि हा 9x आहे, तेवढं फक्त डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट करावं लागेल. Therefore, multiply limit x tending to 0 sin 3x upon 3x आणूया upon 3x. पण हा एक्स्ट्रा 3x घेतलाय त्यामुळे मल्टिप्लाय करायला लागेल 3x ने अपॉन tan 9x अपॉन 9x करून घ्यावं लागेल, पण इथे एक्स्ट्रा 9x मल्टिप्लाय करायला लागेल. तर थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. ह्याच्यासाठी आपण 3x आणलाय, याच्यासाठी 9x आणलाय, पण हा इथे 3x अपॉन 9x आहे, त्यापैकी x x कॅन्सल होईल. 3 अपॉन 9 हा नंबर आहे तो आपण बाहेर घेऊ शकतो. तर हा आपण कॉन्स्टंट आहे तो बाहेर आणणार आहोत. पण लिमिट x टेंडिंग टू 0 हे fx अपॉन gx अशा टाइप मध्ये, त्यामुळे आपण लिमिट fx सेपरेट काढू, लिमिट gx सेपरेट काढू आणि रेशो घेऊ. अशा पद्धतीने माहिती आपल्याला की अल्जेब्रा ऑफ लिमिट्स हे असं यूज करता येईल. तर 3 अपॉन 9 आहे ते आपण बाहेर काढू. therefore 3 अपॉन 9 इंटू लिमिट x टेंडिंग टू 0 sin 3x upon 3x upon limit x टेंडिंग टू 0 tan 9x upon 9x. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, याचं लिमिट 1 येणार आहे, याचं लिमिट 1 येणार आहे. therefore 3 upon 9 किंवा which is equal to असं म्हणू, which is equal to 3 upon 9 into 1 upon 1 म्हणजे काय आला आन्सर 3 upon 9 किंवा 1/3. सो याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आली तर 1/3. तर हा फॉर्म्युला आणण्यासाठी थोडीशी फक्त ऍडजस्टमेंट करायला लागते तिथे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. लिमिट थीटा टेंडिंग टू 0 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. थीटा टेंडिंग टू 0 तर आहे, पण साइन थीटा अपॉन थीटा असं कुठे दिसत नाही, नाही तर आपण डायरेक्ट 1 लिहिलं असतं. म्हटलं तसं कॉस थीटासाठी तो काही फॉर्म्युला नाहीये, त्यामुळे कॉसचं रूपांतर, कॉसचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला साइन मध्ये आधी करावं लागेल आणि तरच आपण यूज करू शकतो. त्यामुळे लिमिटची जेव्हा ट्रिग्नॉमेट्रीची एक्झाम्पल्स येतात तेव्हा तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले सगळे माहीत असायला लागतात, म्हणजे मग ते यूज करता येतील. आता कॉस 2 थीटाचा जर साइनच्या संदर्भातला फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल तर तो आपण यूज करून कुठे त्याप्रमाणे ऍडजस्ट होतंय का आपल्याला चेक करता येईल. तर कॉस 2 थीटाचे फॉर्म्युले आहेत, त्यातला साइनशी रिलेटेड काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. तर तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. आणि मग थीटा, कारण तुम्ही डायरेक्ट लिमिट घालायचं म्हणतात, सपोज की थीटा टेंडिंग टू 0, ठीक आहे डायरेक्ट घालते लिमिट. तर थीटा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 0 येईल. डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं तर चालत नाही, मग तिथेच संपलं. सगळ्या ऍडजस्टमेंट करून झाल्या, सगळं अगदी सिम्प्लिफाय करून सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं तर खरोखरच त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही असं आपण म्हणू शकतो. पण कदाचित इथे एक्झिस्ट होत असेल, फक्त आपल्याला थोड्या ऍडजस्टमेंट करून बघाव्या लागतील. डायरेक्ट काढलं तर डिनॉमिनेटर मध्ये 0 येतंय, ते तसं चालणार नाही, त्यामुळे थोडे आपण इथे ऍडजस्टमेंट करणार आहोत. तर फॉर्म्युला फक्त यूज करायचं आहे. वी नो दॅट कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आता हे सगळे फॉर्म्युले, डबल अँगल, ट्रिपल अँगल किंवा सगळे ॲडिशन ऑफ अँगल, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. तर तो फॉर्म्युला आपण इथे यूज करूया, म्हणजे साइनच्या संदर्भातील मग थोडंसं ऍडजस्टमेंट करून तो फॉर्म्युला येतोय का बघूया. लिमिट इज इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0, हे मात्र लागतं. थीटा टेंडिंग टू 0 असेल तरच आपण तो फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न करायचा, नाही तर मग अजून काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. सो 1 मायनस कॉस 2 थीटाच्या ऐवजी आपण ते घेणार, पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेट घातलाय, कारण तिथे दोन टर्म्स आहेत. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन थीटा स्क्वेअर इज इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0. आता ब्रॅकेट काढूया आपण. 1 मायनस 1 प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. हे 1 - 1 गेल्याचं तर फक्त काय उरलं
थीटा 2 थीटा आहे विच इज इक्वल टू लिमिट थीटा टेंडिंग टू 0 टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. आता यातला जो 2 आहे तो आपण बाहेर घेऊ शकतो म्हणजे 2 लिमिट थीटा टेंडिंग टू 0 साइन स्क्वेअर थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. आता साइन थीटा अपॉन थीटा सारखं दिसतंय पण इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर आहे. आपण दोनदा लिहिलं आणि दोनदा लिमिट घेतलं तरी सेम म्हणजे होईल ते ॲडजस्ट. म्हणजे काय विच इज इक्वल टू 2 इंटू लिमिट थीटा टेंडिंग टू 0. हा साइन स्क्वेअर थीटा आहे ना म्हणजे दोनदा साइन आहे आणि इथे पण दोनदा थीटा आहे. तर एक एकदा आपण असं लिहू शकतो की साइन थीटा अपॉन थीटा इंटू लिमिट थीटा टेंडिंग टू 0 साइन थीटा अपॉन थीटा. सेपरेट लिमिट देऊ शकतो ना. त्यामुळे त्या दोघांची सेपरेट लिमिट झाली तर किती होणार आहे. ह्याचं लिमिट होणार आहे 1, ह्याचं लिमिट होणार आहे 1. सो फायनल आन्सर किती येणार फक्त 2. कारण हा 2 राहिला इथे त्या सगळ्यासाठी लिमिट 1 झालं. ह्याचं सगळं लिमिट 1 झालं. थीटा स्क्वेअर होतं म्हणून ते दोन्ही आहे ना डिनॉमिनेटर आपल्याला ॲडजस्ट झालं. सो फायनल आन्सर इज 2. म्हणजे अशा पद्धतीने हा फॉर्म्युला कुठे येतोय का साइन चालतं किंवा टॅन चालतं. टॅन थीटा अपॉन थीटा आलं तरी तुम्ही त्याचं 1 लिहू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने कुठे ॲडजस्ट होत आहे का हे आपण बघायचं. कधी जेव्हा थीटा टेंडिंग टू 0 असेल तेव्हाच हे सगळं करायचं. अदरवाईज वेगळ्या पद्धती आहेत ज्यात आपण लिमिट सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद.